पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। राष्ट्रवाद, अंत्योदय आणि सुशासन हे जाहीरनाम्याचे मुख्य आधार। मोदी हे देशासमोरील संकट नसून राष्ट्रीय आपत्ती। नवनीत राणांच्या प्रचारादरम्यान शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर माघार। सेक्युलर मतांचं विभाजन टाळण्यासाठी सत्तारांचा निर्णय। मुंबईमध्ये उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, संजय निरुपम यांच्यासह अनेक उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज। ठाणे आणि नाशिकमध्ये शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग। लोकसभा निवडणुकीअंतर्गत राज्यातल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाची तयारी पूर्ण। अतिदुर्गम भागातल्या 35 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी रवाना। अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। 27 फेब्रुवारीला भारतानं पाकचं F-16 विमान पाडलं। भारतीय वायुसेनेकडे सबळ पुरावे उपलब्ध। भारताची पाकिस्तानला सनसनीत चपराक। कर्जबुडव्या विजय माल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। ग्रेट ब्रिटनच्या न्यायालयानं विजय माल्याचा जामीन अर्ज फेटाळला। पीक विमा, दुष्काळ आणि रस्त्यांच्या समस्या न सुटल्यामुळे परभणीतील 8 गावांचा मतदानावर बहिष्कार। तर कोल्हापुरात 35,000हून अधिक नागरिकांचा पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार। जळगावच्या विविध भागात भीषण पाणी टंचाई। महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा। आणि विविध प्रकारचे आईस्क्रीम एकाच ताटात मिळणाऱ्या आईस्क्रीम थाळीची पुण्यात चर्चा। आईस्क्रीम थाळीचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी।